गोपाळपूर येथील हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातील चोरीस गेलेले 8,25,000 रुपयांचे दागिने पंढरपूर तालुका पोलिसांनी केले जप्त। एकूण 8,25,000 रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त। पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई। पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 126/26 DNS कलम 304 या गुन्ह्यात फिर्यादी आबासाहेब आसबे राहणार गोपाळपूर यांनी दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या पत्नीचे दागिने हळदी कुंकूसाठी जात असताना सुमारे 8,25,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे इथं वरील कलमाप्रमाणे CR नंबर 126/26 BNS कलम 304 प्रमाणे गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्याच्या तपासात फिर्यादी यांच्याकडे सखोल तपास करून त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे फिर्यादीकडून घटनेची संपूर्ण माहिती घेऊन पंढरपूर तालुका पोलिसांनी घटनेच्या दिवशी हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांकडे विचारपूस करून त्यातून सखोल तपास करून मंगळवेढा येथील व्यावसायिक अविनाश वाघमारे राहणार मंगळवेढा याला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर दिली। नंतर अविनाश वाघमारे राहणार मंगळवेढा व गोपाळपूर येथील त्याचा मित्र यांच्याकडून चोरीस गेलेले सर्व दागिने एकूण 8,25,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने एकूण वजन 55 ग्रॅम सोन्याचे दागिने काढून दिले। ते पंचायत समक्ष जप्त करण्यात आले। सदर गुन्ह्यातील एकूण 8,25,000 रुपयांचे सोन्याचे दागिने पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या सोन्याची 100% रिकव्हरी केली। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती विभावरी रेळेकर मॅडम, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय तोंडले, ASI विजू गायकवाड, पोलीस हवालदार सचिन आटपाडकर, पोलीस हवालदार साळुंखे, बाजीराव काकडे, सागर गवळी, मंगेश रोकडे, विजयकुमार आवटी, अभिमन्यू गरड, चालक पोलीस हवालदार हसन नदाब, विलास घाटगे यांच्या पथकाने केले।